नमस्कार. आजपासून मागेल त्याला सौर पंप योजना सुरू झालेली आहे. तिला अर्ज करण्यासाठी आजच महाराष्ट्र सरकारने एक नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे. तिथे लॉन्च करण्यासाठी तुम्हाला आधी महावितरणची वेबसाईट mahadiscom.in वर जावं लागेल. तिथे होमपेजवरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. त्याच्यावर क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल. जे पेज तुम्ही बघू शकता हे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे आहे. या योजनेचे काय अटी आहेत तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला होमपेजवरती सगळ्या माहिती भेटून जातील. तर पहिलं टॅब जे आहे ते होमपेज आहे. त्याच्यानंतर स्कीम इन्फॉर्मेशनचं टॅब आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावरती ते ओपन होईल व तिथे तुम्हाला त्या स्कीमबद्दल माहिती आणि जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सिलेक्शनसाठी काय पात्रता आणि अटी शर्ती आहेत ते तुम्हाला दिसून येईल. तर ह्याच्यातली मुख्य अट म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन आणि पाण्याचे स्रोत असणे आहे. तुमच्याकडे जर 2.5 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर 3 हॉर्सपावरपर्यंत, 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, 5 एकरपर्यंत जर जमीन असेल तर तुम्हाला 5 हॉर्सपावर आणि त्याच्यापेक्षा अधिक जमीन जर असेल तर 7.5 HP पर्यंतचा पंप भेटू शकेल. तुम्ही स्वतःच्या जमिनीच्या हिशोबाने आणि रिक्वायरमेंट किंवा तुमची जी गरज आहे त्यानुसार अर्ज करू शकता. तुम्हाला जर कमीचा पंप हवा असेल क्षमतेपेक्षा तर तो तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. जास्तीचा हवा असेल तर तो मिळणार नाही. पण तुमच्या जमिनीच्या लँड होल्डिंग किंवा जमिनीचे तुमचे जे आहे पात्रता त्यानुसारच भेटेल. त्याच्यानंतर एक दुसरा मुख्य क्रायटेरिया म्हणजे तुम्ही आधी कोणत्याही सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी असले तर तुम्हाला हे योजनेत पंप मिळणार नाही किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल. याच्यानंतर जर आपण ही वेबसाईट बघितली तर तुम्हाला इथे आणखी टॅब्स येतील. त्याच्यामध्ये सर्क्युलर आणि मग बेनिफिशरी सर्व्हिसेस आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स म्हणजे जे प्रश्न आहेत तुमचे मनातले ते तुम्ही पाहू शकता. तिथे लिस्ट आहे भरपूर प्रश्नाची की या स्कीमबद्दल माहिती तुम्हाला थोडक्यात भेटून जाईल आणि अपात्रतेबद्दलही माहिती भेटेल. आता ह्याच्यानंतर तुम्ही ही बेनिफिशरी सर्व्हिसेसवरती केलं तर ते त्या ठिकाणी टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस बघता येईल किंवा पेमेंट करता येईल. सध्या हा टॅब ओपन झालेला नाही आहे, ॲप्लिकेशन सुरू झाले नाहीत. पण एकदा जेव्हा ॲप्लिकेशन सुरू होतील आणि सगळ्यांना अर्ज करता येतील तेव्हा अप्लाय ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नक्कीच या स्कीमसाठी किंवा योजनेसाठी अर्ज करता येईल.